नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण चौथीच्या ती कटोरी ब्लाऊज पेपर कटिंग बघणार आहोत। यात ब्लाऊजचा मागचा गळा बोटनेक आहे आणि पुढील गळा डीप नेक आहे। असं असल्यास गळा रुंदी किती घ्यायची ते बघूया। असेच पेपर कटिंगचे अजून व्हिडिओ माझ्या चॅनलला आहेत, ते पण नक्की बघा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। ही सर्व मापे मी ब्लाऊजवरून घेतलेली आहेत। पूर्ण उंची 13 इंच, छाती 34 इंच, कंबर 28 इंच, मागील गळा 4.5 इंच, पुढील गळा 6.5 इंच। शोल्डर आणि मुंड्याचं माप घेतलेलं नाही आहे। शोल्डर आपण नेहमी मागील गळा जसा असेल त्यावरून घेतो। मागील गळा आहे 4.5 इंच। 4.5 उंची ही बोटनेक गळ्यांची असते। गळा इथे कमी आहे म्हणून शोल्डर 7 इंच घेऊया। इथे लिहून घेते। 7 इंच। मुंड्याचं माप हे पेपरवरून काढायचं आहे। चला तर मग पुढे वळूया। पेपर फोल्ड करून घेतलाय। खालच्या पेपरवर मागील बाजू आपल्याला तयार भेटेल। इथे पुढील बाजू आखायची आहे। बंद बाजू आपल्याकडे ठेवायची। नंतर पट्टीने एक लाईन आखून घेऊया। ही लाईन पेपर वर खाली असेल म्हणून आखून घेतोय। पूर्ण उंची आहे 13 इंच। पुढील बाजूमध्ये उंची प्लस 1.5 इंच घ्यायचं। 13 प्लस 1.5 इंच 14.5 इंच खुणा करून असंच पुढे पण 14.5 इंचावर खुणा करूया, म्हणजे वरची लाईन सरळ भेटेल। ही लाईन सरळ आखून घेऊया। या लाईनवर शोल्डरचं माप येईल। शोल्डर आपण मागील गळ्यावरून 7 इंच घेतलाय। 7 इंच शोल्डरची खुणा करूया। मुंडा खोली मागील गळा 4.5 असल्यामुळे 6.5 इंच घेते। 6.5 इंच खुणा करूया। मुंड्याची लाईन सरळ येण्यासाठी इथून पण शोल्डरचं माप टाकूयात 7 इंच। ही लाईन सरळ खाली येईल। त्यानंतर छाती आहे 34 इंच। 34चा चौथा भाग 8.5 इंच, त्यात 2 इंच शिलाई तुम्ही ठरवा तुम्हाला किती घ्यायची आहे। ही लाईन मुंड्याला जोडून घ्यायची। कंबर बघूया। कंबर आहे 28 इंच। 28चा चौथा भाग 7 इंच, त्यात 2 इंच शिलाई आणि 1 इंच मागील टक्ससाठी। दोन्ही बाजू लक्षात घेऊन इथे मापे टाकायची आहेत। पट्टीने टक्सची लाईन आणि शिलाईची लाईन आखून घेऊया। गळा आखून घेऊया। मागील गळा आहे 4.5 इंच, म्हणजेच हा बोटनेक गळा आहे। पुढील गळा आहे 6.5 इंच। पुढील गळा खोल आहे। असे गळे असतात तेव्हा शोल्डर 3.5 इंच घ्यायचं। जर पुढील गळा पण बोटनेक असतात तर गळा रुंदी आपण 4 इंच घेतली असती। आपण येथे 3.5 इंच गळा रुंदी आणि शोल्डर पट्टी 3.5 इंच घेऊयात। क्रॉस स्टेप लावून पुढील गळा आहे तेवढाच घ्यायचा आहे। खालून गळा रुंदीला 2.25 इंच घेते। पट्टीने बॉक्स आखून घेऊया। आतून 1 इंचावर खुणा करून गळ्याला गोल शेप देऊयात। इथे तुम्ही तुमच्या आवडीचा शेप देऊ शकता। मी गोल शेप दिलाय। मुंडा आखून घेऊया। इथे मुंड्याची मापे पूर्णपणे वेगळी आहेत, त्यामुळे लक्षात घ्या। नेहमी आपण बाहेरून अर्धा इंच तिरपी रेषा आखून मग शेप द्यायचो। इथे मागून बोटनेक असल्यामुळे आपण 1 इंच आतून तिरपी रेषा आखून घेतली आणि मग आतील लाईन कडून 1 इंचावर पुढील शेप आणि 1.5 इंचावर मागील शेप खुणा करून घेतली। आता शेप देऊयात। पुढील शेप हा आतील तिरप्या लाईनवरून द्यायचा आणि मागील शेप बाहेरील लाईनवरून द्यायचा। जेव्हा मागून गळा बोटनेक असतो तेव्हा मुंड्याला अशा प्रकारे शेप द्यायचा असतो। इथे काखेत चुन्या पडू नये यासाठी 1/2 इंच खाली घेऊया। शेप देऊन घेतला। आता योकपट्टी आखूया। दोन्ही साईडनं 2.5 इंच खुणा करून पट्टीने सरळ लाईन आखून घेऊया। या लाईनचा मध्य काढायचा। टेप अशी फोल्ड करून मध्य काढून घेऊया। आयपट्टीकडून 1 इंच वर घ्यायचं।
टोटल हे अंतर 3.5 इंच येईल. असा योगपट्टीचा शेप देऊन घेऊया. योगपट्टीला जोडून कटोरी येईल. इथे छातीचा 6वा भाग घ्यायचा असतो. 34 छातीचा 6वा भाग आहे 5.5 इंच. 5.5 इंच खुणा करून घेऊया. गळ्यावर 5 इंच खुणा करायची. पुढील शेपपासून 2.5 इंचावर खुणा करून हे तिन्ही पॉईंट जोडून घेऊया. अशा प्रकारे कटोरी ब्लाऊजचं ड्राफ्टिंग करून झालेलं आहे. आता कट करून घेऊया. पहिल्यांदा मागील बाजूच्या मापात कट करूया. पेपर उघडून मागील बाजू वेगळी करून घेऊया आणि मग पुढील बाजूमधून मागच्या बाजूचा टक्स आणि मुंड्याचा शेप कट करून बाकीचे भाग कट करून घेऊया. अशा प्रकारे पुढील बाजूचे भाग मिळाले. यात फक्त कटोरी वाढवायची आहे. त्याआधी मागील बाजूची उरलेली मापे टाकूयात. मागील बाजू ही पुढील बाजूपेक्षा अर्धा इंचाने कमी असते. पुढील बाजूच्या मापाप्रमाणे इथे 1.5 इंच ॲड केलेलं होतं, तर मग इथे आपण अर्धा इंच डायरेक्ट कमी केलं. मागील गळा आहे 4.5 इंच. गळा रुंदी 3.5 इंच घेतलेली. 3.5 इंच खुणा करून क्रॉस स्टेप लावून 4.5 इंच खुणा करून घेऊया. खालून गळा रुंदी 3.5 इंच घेऊन बॉक्स आखून घेऊया. आतून 1 इंचावर खुणा करून गळ्याला बोट शेप देऊयात. या गळ्याच्या खाली तुम्हाला डिझाईन बनवायची असेल तरी तुम्ही बनवू शकता. सध्या लोकांना अशाच बोटनेक डिझाईन घालायला आवडतात. टक्स आखून घेऊया. सेंटरपासून 4 इंचावर 4.5 उंचीचा टक्स आखून घेऊया. एक इंच टक्ससाठी घेतलेलं ते टक्सच्या कडेने अर्धा इंच घ्यायचं आहे. टक्स पट्टीने आखून घेऊया. कट करून घेऊया. फक्त खालून अर्धा इंच कट करायचं आहे. गळा नेहमी आपण कपड्यावर कट करतो. अशा प्रकारे मागील बाजू आपली तयार झाली. आता कटोरी वाढून घेऊया. पेपरवर कटोरी आहे तशी आखून घेऊया. कटोरी आखून घेतली. आता कटोरीच्या दोन्ही साईडनं 1.5 इंच वाढवायचं आहे. दोन्ही पॉईंटचा मध्य काढायचा. टेप फोल्ड करून मध्य काढून घेतला. मध्यापासून खाली 1.5 इंच घ्यायचं. पट्टी लावून ही बाजू मोजून घेऊया. ही बाजू 4.7 आहे. तेवढीच ही बाजू आहे काय बघूया. 4.6 आहे. थोडासाच फरक आहे. किंचित पुढे घेऊन दोन्ही बाजू समान करून घेऊया. इथे आयपट्टी शिलाईसाठी 1/2 इंच आणि इथे साईड पार्ट शिलाईसाठी 1/2 इंच घेऊया. सर्व पॉईंट जोडून घेऊया. कटोरीच्या या भागाला मात्र असं व्यवस्थित दाखवल्याप्रमाणे शेप द्यायचा आहे. टक्स आखून घेऊया. टक्स उंचीप्रमाणे 2.25 इंच घेतली आणि टक्स रुंदी आपण कडेने जेवढं वाढवलं तेवढंच घ्यायचं. पट्टीने आखून घेऊया. कट करून घेऊया. अशा प्रकारे कटोरी वाढवून घेतली.
मुंड्याचं माप घ्यायचं राहिलं ते बघूया. मुंड्याचं माप का घ्यायचं तर ब्लाऊज फिटिंग परफेक्ट आली पाहिजे यासाठी. शोल्डरपासून ते फिटिंगपर्यंत मागील किंवा पुढील दोघांपैकी एक मुंड्याचं माप घ्यायचं. टेप लावून मुंडा मोजून घेऊया. 8.5 इंच येत आहे. 8.5 इंच लिहून घेऊया. ब्लाऊज शिवल्यावर अशाच प्रकारे फक्त शोल्डर शिलाईचं कमी करून टेप मुंड्याला लावून 8 इंच मापून फिटिंग द्यायची आहे. अशा पद्धतीने फिटिंग दिलात तर फिटिंग कधीच चुकणार नाही आणि ब्लाऊजला चुन्या पण पडणार नाही. अशा प्रकारे 34 छाती कटोरी ब्लाऊज कटिंग करून झालं. हाताचं कटिंग डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, त्यात सविस्तर सांगितलेलं आहे. नक्की बघा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.